अहमदनगर शहरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। शहरातील बुरुडगाव रस्त्यावरील एडके मळ्यात ही घटना घडली असून बापानंच पोटच्या मुलाचा गळा दाबून खून केलाय आणि त्यानंतर दगड बांधून या मुलाचा मृतदेह विहिरीमध्ये टाकून दिला। ही घटना शुक्रवार दिनांक 31 मे रोजी उघडकीस आली, तर हा प्रकार 8 मे रोजी घडला असल्याचं समोर आलंय। या प्रकरणी आरोपी वडिलांनी 10 मे रोजी मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार कोतवाली पोलीस ठाण्यात दिली होती। 23 दिवसानंतर वडिलांनीच त्याचा खून केला असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय। या प्रकरणी पोलिसांनी दोघा जणांना ताब्यात घेतलं असून दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली आहे। दरम्यान रात्री उशिरापर्यंत या विहिरीमध्ये मृतदेह शोधण्याचं काम सुरू होतं। गणेश एकाडे वय वर्ष 31 असं मयत मुलाचं नाव आहे। या प्रकरणी अशोक एकाडे आणि मयताचा भाऊ दिनेश एकाडे या दोघा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। घरगुती भांडणातून हा प्रकार घडला असल्याचं चौकशीतून समोर आलंय। अधिक तपास पोलीस करतायत।